केली आहे। एक कुत्रे आहे तिथं दिलीप गोरे नावाचं, ज्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत। त्याला विश्वस्त मंडळ म्हणून त्याच्याकडून शिवाजी महाराजांच्या जीवितास धोका आहे, कारण भक्तांकडून येणाऱ्या अनेक जे पण भक्तांकडून टाकलं जातं त्या पैशामुळं याची नियत खराब होऊ शकते। आम्ही या ठिकाणी आज एकच ठराव घेतला की झुडपून काढायचं, नांगवे करायचे, कारण गडाची बदनामी हे लोक जे करीत आहेत त्यांना आता यानंतर यांना कुठलाही अधिकार नाही त्या गडाशी बदल। ही जे बापाची इस्टेट समजून जे विश्वस्त वर्षानुवर्ष जवळजवळ 30-40 वर्षापासून एक विश्वस्त जे चिटकून गडाला बसले, त्यांना एकच मला सांगायचं आहे की तुम्ही मोठेपणा स्वतःचा मनाचा दाखवून विश्वस्तपणाचा राजीनामा द्या। श्री क्षेत्र नारायणगडाचा वाद चव्हाट्यावर आला होता। जवळपास महाराष्ट्रभरात ह्या वादा सगळ्यांनी पाहिला होता। यावर खंत देखील महंतांनी व्यक्त केली आहे। मात्र यावर आज एक बैठक पार पडलेली आहे। नेमकं या बैठकीमध्ये काय नेमकं ठराव झालेला आहे हेच जे भक्तगण आहेत त्यांच्याकडून ऐकून घेऊया। काय सांगाल, नेमकं आज बैठक झालेली आहे, वाद पूर्ण चव्हाट्यावर आलेला होता, महाराष्ट्रभर हा वाद गेला, याच्यावर खंत देखील व्यक्त केली गेली होती, अनेक भक्तांनी देखील आपले मत व्यक्त केले। मात्र आज बैठक पूर्ण झालेली आहे, काय नेमकं बैठकीमध्ये निर्णय घेतलेला आहे काय सांगा? श्री क्षेत्र नारायणगड हे भक्तिशक्तीचा गड आहे। त्याच्यावर वाद होणाऱ्याला नगद उत्तर तात्काळ नगद महाराज देतात। तिथं शिवाजी महाराज जे या गडाचे महंत आहेत त्यांच्यावर असं काही जणांचं म्हणणं आलंय की त्यांनी जो निर्णय घेतले ते मान्य राहील। या बैठकीमध्ये जे पंचक्रोशीतील आणि शहरातील काही लोक आले यांनी असा ठराव घेतला की महाराजांनी जे निर्णय घेतील ते आम्हाला सर्वांना मान्य राहतील, त्यासाठी कारण हे सगळे गडावर भक्ती करणार आहेत। मी एक मुद्दा मांडला ज्याच्यामध्ये त्या विश्वस्त मंडळीमध्ये हे स्वतः शिवाजी महाराजांनी पण त्याबद्दल माझ्याशी चर्चा केलेली आहे, महाराजांनी तक्रार बी केली आहे आणि मी स्वतः लेखी तक्रार केली आहे। एक कुत्रे आहे तिथं दिलीप गोरे नावाचं, ज्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत। त्याला विश्वस्त मंडळ म्हणून त्याच्याकडून शिवाजी महाराजांच्या जीवितास धोका आहे, कारण भक्तांकडून येणाऱ्या अनेक जे पण भक्तांकडून टाकलं जातं त्या पैशामुळं याची नियत खराब होऊ शकते। मी वारंवार तक्रारी केल्या, त्याच्यावर दबाव आणून त्याला साक्ष देऊ दिली नाही। फक्त माझं एक मत आहे की माळ घातलेला ज्याच्यावर कुठलेही गुन्हे नाहीत अशा व्यक्तींना त्या ट्रस्टीवर घेण्यात यावं अशी महाराजांचरणी मी प्रार्थना करतो। कारण त्याच ट्रस्टींकडून ज्यांनी महाराजांनी ज्या लोकांना ट्रस्टी म्हणून नियुक्ती केली त्यांच्याकडून जर महाराजांच्या जीवितास धोका असेल आणि ते कुत्र गुन्हेगारी प्रवृत्तीचं मी जाणून बुजून जिम्मेदारीने बोलतोय, त्या कुत्र्याला तिथून हाकला, गडावर कुठलाही वाद होणार नाही हे माझं मत आहे। कारण बाबांच्या जीवितास त्या कुत्र्यामुळेच धोका आहे हे मी जिम्मेदारीने सांगतो। त्याची रितसर लेखी तक्रार बी माझ्याकडे आहे, एवढंच सांगतो। आज कशा पद्धतीने बैठक घेतलेली आहे, कलेक्टरांना निवेदन देखील आपण देत आहात। सध्या जे वाद चालू आहे की महाराजांनी जे उत्तराधिकारी नेमला गेलाय त्याबद्दल सर्वांचं मत आहे की महाराजांनी जे उत्तराधिकारी नेमलाय त्याच्याशी सगळ्यांचं सहमत आहे। मी भाविक भक्त म्हणून बी महाराजांच्या त्या निर्णयाशी सहमत आहे। कुणीही महाराजांच्या विरोधात जो गडावरचा असो किंवा गडाच्या पायथ्याशी असो तो महाराष्ट्रातला कुठलाही भक्त महाराजांच्या विरोधात जाऊ शकत नाही, हा आज निर्णय सर्वांमध्ये झाला। नक्कीच यामध्ये जर पाहायला गेलं तर हा वाद पूर्ण महाराष्ट्रभर पाहायला मिळत होता, मात्र आज यामध्ये निर्णय घेतलेला आहे। काय सांगाल, काय भावना व्यक्त? निर्णय कोणता घेतला? आजचा निर्णय जो घेतला, जो महंत आला, नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांना बदनाम करायचा प्रयत्न करीत आहेत अशा लोकांना आम्ही या ठिकाणी आज एकच ठराव घेतला की झुडपून काढायचं, नांगवे करायचे, कारण गडाची बदनामी हे लोक जे करीत आहेत त्यांना आता यानंतर यांना कुठलाही अधिकार नाही त्या गडाशी बद्दल बोलायचा। जर यानंतर हे बोलायला गेले तर यांना आमच्या स्टाईल ठोके आणि नंतर नागवे करून रस्त्याने फिरवू, हे आज या ठिकाणी मी सांगतो। आज कशा पद्धतीने बैठक झालेली आहे, निवेदन देखील देण्यात आलेलं आहे? निवेदन जे दिलेलं आहे की जी काही मागील कार्यकारिणी होती, जे विश्वस्त मंडळ होते ते बरखास्त करण्यात यावे, ह्या प्रकारचा आम्ही एक ठराव घेतला आणि तो आम्ही कलेक्टर साहेबांना दिला आहे। कलेक्टर साहेबांनी धर्मदायकडं यांना एक निवेदन दिलेलं आहे की ह्या लोकांना नको, माळकरी हा आता बाबाचाच शब्द आला आहे की माळकरीच हा गडाचा विश्वस्त असला पाहिजे, हे बाबा ठरतील ती पूर्व दिशा असणार। नक्कीच यामध्ये जर पाहायला गेलं तर सगळा युवा वर्ग या ठिकाणी आलेला होता, भक्तगण या ठिकाणी आलेला। आपण ज्येष्ठ आहात, बाबांनी देखील या सगळ्या बदनामीवर खंत व्यक्त केलेली आहे, आपण एक भक्त म्हणून काय सांगाल? मला गडाच्या बाबतीत एवढंच सांगायचं आहे की जे बापाची इस्टेट समजून जे विश्वस्त वर्षानुवर्ष जवळजवळ 30-40 वर्षापासून एक विश्वस्त जे चिटकून गडाला बसले त्यांना एकच मला सांगायचं आहे
की तुम्ही मोठेपणा स्वतःचा मनाचा दाखवून विश्वस्तपणाचा राजीनामा द्या आणि प्रत्येक गावामध्ये प्रत्येकाला चान्स द्या आणि गडाला बदनाम करू नका, कारण गडाचं नाव महाराष्ट्रात गाजलंय आणि गडाचा विकास व्हायला लागला आहे. तर तुम्हाला जळायची काही कारण नाही. तुमच्या स्वार्थापोटी जर गडाला बदनाम करता तर तुमचंच नुकसान होईल, एवढंच मला सांगायचं. आत्तापर्यंत असं कधी घडलेलं नव्हतं, मात्र ह्या काळामध्ये अशा पद्धतीच्या गडांबाबतच्या माहित्या पुढे येत आहेत, गडांबाबतचे वाद पुढे येत आहेत. काय वाटतंय तुम्हाला किंवा कशा पद्धतीने तुम्ही संदेश देता? काही नाही, याच्यात फक्त स्वार्थी लोक बदनाम करायला लागलेत. गडाला विकास व्हायला लागला पैशामुळं किंवा त्यांचा स्वार्थ कुठंतरी दाडल्यामुळं ते बदनाम करायला लागलेत. याच्यात बाबाची काही चूक नाही. उत्तराधिकारी जो नेमलाय बाबांनी तो पूर्ण पंचक्रोशीत त्या भक्ताला मान्य आहे. तरी विश्वस्तानीच फक्त काळजी घेणं, स्वतः आपण स्वतःचे राजीनामे देणं आणि दुसऱ्या गावाला चान्स देणं. नक्कीच जर पाहायला गेलं तर एकंदरीत हा वाद पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला आहे आणि यामध्ये आता पुन्हा एकदा एक बैठक झालेली आहे. यामध्ये जिल्हाधिकारी यांना देखील निवेदन देण्यात आलेलं आहे. ही जी कार्यकारिणी आहे ती बरखास्त करण्यात यावी अशी देखील मागणी या ठिकाणी भाविक करताना पाहायला मिळत आहे. मात्र आता उत्तराधिकारी कोण असाही एक प्रश्न पुढे निर्माण होतोय. नेमकं आता बाबा काय निर्णय घेणार याकडे देखील आता पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. महाराष्ट्र न्यूज टाईमसाठी रोहित दीक्षित, बीड.